गावामध्ये लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्यात। शिक्षण, नोकरी, शहरांकडे वाढता ओढा आणि बदलती सामाजिक गणित या सगळ्यामध्ये ग्रामीण भागातले अनेक लग्नाळू तरुण हे त्रासलेत। अशामध्ये एका तरुणाने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे। पाहूयात। काय मग तुझं लग्न कधी? या प्रश्नानं अनेक लग्नाळूंना छळलंय। लग्न न होण्यामागची कारणं वेगवेगळी असली तरी लग्न होत नसलेल्यांच्या वेदना सारख्याच आहेत। काही जण ज्योतिषाकडे जाऊन कुंडली पाहतात, तर काही जण लग्न जुळवणाऱ्यांकडे चक्रा मारतात। मात्र अकोल्याच्या एका पठ्ठ्यानं लग्नाचं वय सरून 35 आली तरीही लग्न जुळत नसल्यानं थेट शरद पवार यांना साथ घातलीये। पत्रातून त्या पठ्ठ्यानं आपली कैफियत मांडली आणि लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या अशी वेदना मांडली। त्यानं पत्रात म्हटलंय, माझं वय वाढतंय पण अजून लग्न झालेलं नाही। भविष्यात माझं काही होणार नाही, मी एकटाच राहीन, तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला एक पत्नी मिळवून द्या। मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही। मी गरीब कुटुंबातून आहे। सामाजिक बंधनं आणि परिस्थितीमुळे कुणीच आपली मुलगी द्यायला तयार नाही, पण मला संसार हवा आहे, आपलेपणा हवा आहे। कृपया माझ्या विनंतीचा विचार करा अशी वेदना त्यानं पत्राद्वारे मांडली आहे। या महिन्यात 27 तारखेला 35 वर्षाचा होणार आहे। मी 1-2 वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही। मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या, पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले। मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही। मला असं वाटलं बा, देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवार साहेबाच्या शब्दावर होतात, म्हणून मला असं वाटलं पवार साहेबाला शब्द टाकून बघावं, म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं। पत्र जरी एकाच असलं तरी ग्रामीण भागातल्या लग्न न झालेल्या प्रत्येक तरुणाची हीच व्यथा आहे। नुकताच अकोल्यामध्ये शरद पवार यांनी शेतकरी संवाद मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये अनेकांनी पवारांना निवेदन दिली। मात्र शेतकरी कुटुंबातला एखादा तरुण लग्न होत नाही अशी वेदना मांडणारं निवेदन देईल याची कल्पना कदाचित कुणालाच नसेल। याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, तिकडे कांद्याला भाव नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणी असल्यामुळे त्यांची मुलं अडचणीत आहेत। त्याचबरोबर बेरोजगारीचं प्रमाण ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्यांना 10 एकराच्या शेतकरी मुलाची लग्न करायचं नाही, पण शहरातल्या लहानशी नोकरी असलेल्या तरुणांकडे त्यांना लग्न करायचं आहे। म्हणजे मुलींचा ओढ ग्रामीण भागातील तरुणापेक्षा शहरी भागातील तरुणांकडे जास्ती आहे। शरद पवार कृषी मंत्री असतानाच शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याची टीका राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे। तरुणांना जे मान्य शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं ते शरद पवार साहेब देशाचे 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती। आणि हा जो प्रश्न शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे तर त्याचं उत्तर मान्य शरद पवार साहेब देतील। ग्रामीण भागात आजही जुने जाणते राजकीय नेते पाहिल्यावर तिथल्या प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबाचा आधार वाटतात। त्यामुळे हक्कानं असं पत्र लिहून आपली व्यथा ग्रामीण मंडळी मांडतात। यातून प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं हेच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।